नमस्कार मंडळी, तर तुम्ही पाहू शकता आता आपली किल्ले रायगडला जाण्यासाठीची तयारी आपली सुरू झालेली आहे। आणि आता बघू शकता आमचे कामाचे जे मंडळी आहे ते नारळ फोडायला आता चालू झालेत। बघा तुम्ही पाहू शकता फोडला आपला नारळ। तर आता आपलं रायगड किल्ल्याला जाण्यासाठी सज्ज झालेलं आहे। आपण आता मंडळी तुम्ही पाहू शकता आमचे एक एक मंडळी कामातले जुट व्हायला लागले जाण्यासाठी। आणि आपली जी गाडी आहे त्याला झेंडे लावायचं सुद्धा काम चालू आहे। आम्ही तिथे सुरक्षा रक्षक सर्वजण आम्ही आता उद्या सकाळी रायगड या किल्ल्यावर जाण्याचा हे केलेलं आहे, बेत केलेला आहे। तरी आम्ही सर्वजण आता उद्या सकाळी आम्ही 7:30 वाजता रायगड किल्ला चढण्याचा प्रयत्न करत आहोत। आणि आम्ही वरती जाऊन सगळ्या शिवरायांची जेवढी माहिती आहे तेवढी आम्ही मिळवून घेणार आहोत। ठीक आहे। जय महाराष्ट्र। सर्व सिक्युरिटी स्टाफ रायगड किल्ल्यावरती महाराजांच्या सन्मान दर्शन घेण्यासाठी आम्ही सगळे आता इथून अंदाजे 1:15 दरम्यान आम्ही निघत आहोत। आणि इकडे तिथे फिरव। अरे वा, फिरव दिसतंय का? सकाळी तिकडे पहाटे पोहोचून फ्रेश होऊन नंतर आम्ही किल्ल्याचं आणि महाराजांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी आम्ही तिथे प्रस्थान करतो। छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी। चला तर आता आपला प्रवास सुरू झालेला आहे। आता आपण बसमध्ये चढूया। तर बघू शकता आपले जे कामातले जेवढे पण मंडळी आहे बघा किती उत्साह आहे, सगळे हात दाखवत आहे। आपले व्हिडिओ चालू आहे म्हणून व्लॉगचा। तर पाहू शकता मंडळी आपली जी गाडी आहे ही एकदम छोटी आहे। 20 माणसांसाठी आम्ही केलेली होती ही गाडी। तर आता ही माझी पहिली ट्रिप आहे कामातल्या मंडळीसोबत। तर आता आपली इथून आता ट्रॅव्हलिंग सुरू होणार आहे रायगडला निघण्यासाठी। सगळे आपले लाईक करतात आणि आता आपण तिकडे गेल्यानंतर डायरेक्ट सुरुवात करूया आपल्या व्हिडिओसाठी। मंडळी तुम्ही पाहू शकता आपण आपल्या कामातल्या मित्राच्या गावात आपण पोचलेलो आहे। तर आता आम्ही सगळे फ्रेश होऊन गडावर आता निघणार आहे। नमस्कार मित्रांनो, मी अवघडे फॅमिली ब्लॉग म्हणून बोलत आहे। आता आम्ही रायगड किल्ल्याकडे निघत आहोत आणि माझ्यासंग माझा सहकारी मित्र डी पाटील पण आहे। आमची तयारी झालेली आहे। आता आम्ही पुढे निघत आहे। आता आपण किंजोळी गावात आलेलो आहे। तर आता आमच्या कामातले सगळे मंडळी एक लाईनीत उभा होऊन सगळे आता फ्रेश आंघोळ करून झालेले आहे। तर आता आम्ही गाडीमधून गडावर चढायसाठी निघणार आहे। तर आता आम्ही सगळे बघत आहोत की सगळे व्यवस्थित रेडी आहे ना जेवढे आलेले। तर बघू शकता आपले सगळे कामातले मंडळी लाईनीत उभा आहे। तर मंडळी आता आपण 5च मिनिटात निघणार आहे। तर मंडळी तुम्ही पाहू शकता आपले सगळे कामातले जे मंडळी आहे एकदम गाणे बिणे लावून जल्लोषमध्ये नाचत आहे, खुश आहे। मी पोचलेलो आहे रायगड किल्ल्यावर आणि आता आम्ही सर्व चाललेलो आहे। सर्व रायगड किल्ल्यावर पोचलेलो आहे आणि आता आमची इथून सुरुवात होत आहे। चला सगळ्यांना दाखवतो। तुम्ही पाहू शकता आता आपण गडाच्या पायथ्याशी आलेलो आहे। तर आता आपण रोपनं वरती जाणार आहे गडाला चढण्यासाठी। तर बघा तुम्ही रोप पण बघू शकता कसं दिसतंय ते। किल्ल्यावर जाण्यासाठी आता आम्ही रोपेसाठी फॉर्म भरत आहे। रोपेसाठी फॉर्म भरायचं काम चाललेलं आहे। संघ जोवाटकर आहेत, पाटील साहेब आहेत आणि आमचे साहेब कदम साहेब आहेत। आता रोपे फॉर्म भरायचं चाललेलं आहे। तर आपण आता रायगड रोपे इकडे आलेलं आहे। इकडे सगळे जे पर्यटक आहे तिकडे येऊन फोटो काढतात मस्तपैकी। तर तुम्ही पण आला असेल तर तुम्ही पण येऊन इकडे फोटो काढा आणि एन्जॉय करा रायगड रोपेला येऊन। तर बघा आपले जे कामातले मंडळी सगळे फोटो काढत आहे। तर आता आपण रोपनं वरती जाण्याचा प्रयत्न करत आहोत आणि आता आपण इकडून बसून जाणार आहे। तर तुम्ही पाहू शकता आता आपण इकडून बसणार। जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय 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 भवानी, जय 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 जय
शिवाजी, जय 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 शिवाजी. तर तुम्ही पाहू शकता आता आपण सगळे जे कामातले मंडळी घोषणा देत आपण आता वरती गडावर चढत आहे. तर बघा तुम्ही रोपमधून बसताना कसं जे खालचं जे गाव आहे किंवा गडाचे जे पायथ्याशी आहे तुम्ही पाहू शकता कसं ते दिसते. आणि इथं खूपच चांगली सोय केलेली आहे. जे म्हणजे आपले वरिष्ठ लोक जर येत असेल तर त्यांच्यासाठी रोप किंवा ज्यांना चालायला जमत नसेल तर ते पण या रोपाने वरती जाण्याचा प्रयत्न करू शकता किंवा जाऊ शकता. तर बघा आपलं गड जो आहे तो कसा दिसतो, हिरवा हिरवागार मस्तपैकी. खूप छान दृश्य आहे हे, बघू शकता तुम्ही. बघा कसलं डोंगर दिसतं आहे मागे. बघा आपले सगळे मंडळी डोंगराला बघा कसे बघतायत ते गडावर जाण्यासाठी. आता आम्ही किल्ल्यावर पोहोचलेलो आहे. आता चाललोय वर फिरायला. फिरू दे आम्हाला. हा कुठला सगळे इथं उभे आहेत. सगळेजण वर आलेले आहेत. अवघडे कोंचावलकर महाराज की जय. वर चाललो आता आपण गडावर चाललोय. नाही तो बघ रेट उभा राहा तिथं. आवडे अवघडे अवघडे या. मंडळी तुम्ही पाहू शकता आपण आता गडावर पोचलेलो आहे आणि आता आपण इथून चालत चालत गडावर पोचण्याचा प्रयत्न करतो. तर तुम्ही पाहू शकता आपले जे कामातले मंडळी आहे हळू येत आहे. तरी आम्हाला एवढा प्रॉब्लेम झाला नाही रोपमुळे, कारण रोपामुळे आम्ही डायरेक्ट पोचलो गडावर. तर आता बघू शकता तुम्ही आता इथून आमची जी मंडळी आहे हे सगळे आता गडावर चढण्यासाठी सज्ज झालेले आहे. आता आपण हळूहळू गडावर आता चढू. तर मंडळी ही जी ट्रिप आहे ही माझी पहिलीच ट्रिप आहे माझ्या कामातल्या मंडळीसोबत. तर तुम्ही पाहू शकता पहिल्यांदाच आपण आलेला आहे इकडे. आणि मी रायगड किल्ल्यावर सुद्धा पहिल्यांदाच आलेला आहे. तर आपल्या महाराजांच्या गडावर आलेला आहे. खूप बरं वाटते. तर आता बघा आपली मंडळी सगळे फोटो काढण्यासाठी चालू झाले. बघू शकता तुम्ही कसं दिसते मागचं गाव. तर आता पहा आता आपण हळूहळू आतमध्ये जाण्याचा सुरू करूया. आता बघा आपण आतमध्ये गडामध्ये शिरलेला आहे आणि आपल्यासोबत गाईड पण आहे आपल्याला किल्ल्याबद्दल माहिती देण्यासाठी. तर बघा तुम्ही कसं गड दिसते. बघा आपले बघा इथं फोटोशूट चालू आहे. बघा फोटो काढायचे चालवले आहे काम. बघा आता गडाचा एक एक कोणा आपण माहिती करून घेणार आहे. बघा तुम्ही पाहू शकता इकडे आपले जे गाईड आहे ते सगळे प्रत्येक पर्यटकला माहिती देत आहे गडाबद्दल महाराजांबद्दल. बघा इकडे सगळा. तर आता आपण आपले जो गाईड आहे किंवा आपल्याला जी माहिती देणार आहे गडाबद्दल तर आपण आता त्यांच्याकडं चाललेलं आहे. आणि तसंच आपण हळूहळू गडाचे कोणा आपण बघण्याचा प्रयत्न करतो आहे की कुठे काय काय गोष्ट होती. तर पाहू शकता आपले जे कामाचे मंडळी आहे आणि इतर मंडळी आहे सगळे कशी गडाला एकदम माहिती घेत आहे. आणि जे आपले जे गाईड आहे ते आता आपल्याला पुढं लगेच भेटतात. बघा पाहूया आपण. झालेल्या रायगड पुण्यभूमी प्रथमतः मी तुमच्या ग्रुपचं सहर्ष स्वागत करतो. धन्यवाद. राजे छत्रपती शिवराय यांना मानाचा मुजरा करून गाईड दर्शनाला सुरुवात करतो. तुम्ही याच्या अगोदर काही रायगड पाहिला असेल किंवा नसेल, पण आज रायगड किल्ला प्रत्यक्षात पाहायचा आहे. रायगडाचं मूळ नाव तर राईरचं डोंगर आणि रायरी ही
प्रतापगडाच्या पायथ्यापासून ते कोकण देवीच्या उत्तरेपर्यंत जावली प्रांत आहे. हे जावली प्रांत इतकं घनदाट जंगल आहे की इतिहासकारांनी म्हटली अस्वलीच्या केसामध्ये सोडलेली ऊस सापडेल, पण या जावली प्रांतामध्ये सोडलेले मोकाट हाती सापडणार नाही. आपल्या राज्याने या जावलींच्या मोऱ्यानं पत्र लिहिलं. कुठनं? राजगड किल्ल्यावरनं, ज्या ठिकाणावरनं 26 वर्ष वास्तव्य केलं. पत्रामध्ये लिहिला की मोरे आपण मराठी आहात, या स्वराज्यात या दोघे मिळून राज्य करू. उर्मळ आणि गर्विष्ठ स्वभावाचा मोरे. राजाने प्रत्युत्तर केलं, तुम्ही स्वतःला समजून घेणाराचे कोण? कधी झाला तर राजे याला जावली तर जाल गवळी. उद्या यायचं असेल आज या तुमच्यासाठी दारू बोला लोकांना सज्ज करून ठेवलेला आहे. म्हणजे राजाने विधा चॅलेंज केला. हे राजाने 195 सरदार या जावली प्रांतामध्ये पाठवले. 15 मे 1656 ला जावली स्वराज्यात आली. 1656 ते 1670 रायगडाचं बांधकाम चालू होतं. 14 वर्षात बांधलं काय? 350 इमारती, 11 तळावे, 84 पाणीटाक्या. रायगड पूर्ण बघायचं म्हटला 3 दिवस सुद्धा अपुरे पडतात. आज आपण जे बघतोय बाले किल्ला म्हणजे किल्ल्यामध्ये असणारा महत्वाचा भाग. सर आपण जर तुम्ही राजस्थानला कधी भेट दिलीत ना, राजस्थानला 256 किल्ले आहेत. 256 मधला कुठलाही किल्ला पहिला तुम्हाला सुरक्षित पाहायला भेटतो, जसा तसा डेव्हलपमेंट पाहायला भेटतो. पण या महाराष्ट्रामध्ये 362 किल्ले आहेत. या 362 किल्ल्यांची राजधानी म्हणजे रायगड आणि राजांचा गड म्हणजेच रायगड. रायगड सुद्धा भडीमार 10 मे 1818 ला कर्नल बहादूर मेजर या 2 इंग्रज अधिकाऱ्यांनी केला. सांगाय तात्पर्य एवढेच आहे, राजस्थानच्या गडकोट किल्ले सुरक्षित पाहायला भेटतात. 256 बोटावरती इतकी मोजण्या 21 किल्ले आहेत. पण या महाराष्ट्रामध्ये असणारे तमाम 362 किल्ले हे भग्न अवस्थेमध्ये का बघायला भेटतात? तर त्याचं कारण आहे राजस्थानचे राजे हे मुघलशाही शरण गेले. मराठे कधी कोणासमोर झुकले नाही की वाकले नाही. म्हणून गर्वाने सांगतो अरे अंधारला घाबरत नाही, आभाळाची साथ आहे. अरे अंधारला घाबरत नाही, या आभाळाची साथ आहे. मोडेल पण वाकणार नाही. ही मर्द मराठीची जात आहे, ही मर्द मराठी जात आहे. अरे गडकोट किती उद्ध्वस्त झाले म्हणून काय झालं? दगडामध्ये आपल्याला इतिहास आज या रायगडाच्या वारीत जाणून घेऊ. सर तुम्ही ज्या दरवाजातनं वरती आलात ना, त्या दरवाजाचं नाव मेना दरवाजा. पण मेना दरवाजात नेताना आतमध्ये घुसलात, लाईनीत 6 महाल पाहत आलात. या महालांना इतिहासामध्ये राणी महाल म्हटलं जातं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राण्यांची राहण्याची व्यवस्था. समोर जी गोष्ट बघत आहे ती धान्य साठवण्याची जागा आहे. पाहू शकता तुम्ही, बघा ही सगळी धान्य साठवण्याची जागा आहे गडावर. आणि आपल्याला ज्या गाईडने जी माहिती दिली आहे ती खूप मोठी माहिती आहे. तर एवढं व्हिडिओ रेकॉर्डिंग काय करायला जमलं नाही आपल्याला, पण जेवढी आपल्याला माहिती भेटली आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगायचा प्रयत्न करू. तर तुम्ही पाहू शकता हा गड किती मस्त आहे आपला. बघा आपले जे गाईड आहे ते अजून सुद्धा आपल्याला माहितीच देत आहे. परवा न करता कडा उतरली होती. तो म्हणजे हिरकणीचा कडा आपल्याला पाहायला भेटतो. बघा येतावेळी समोर बघा 2 इलेक्ट्रिकचे पोल दिसले का? त्याचा शेवटचं डोक. जी माता आपल्या लेकरासाठी जीवाची पर्वा न करता तर रायगडावरती दही दूध विकण्यासाठी आली. कोजागिरी पौर्णिमेचा दिवस होता. गडावर दुधाची मागणी होती. गडावर दही दूध विकता 5:30 वाजले. दरवाजा बंद झाला. ती माता गडावर अडकली. दरवाजात गेली चांगोची काटकर रत्नोजी गायकवाड या 2 शिपायांना विनंती. जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव. आज आपण या रायगडाची वारी करत असताना आज आपण रायगडाच्या अति महत्त्वस्थानी आलेलो आहोत. येणार प्रत्येक शुभभक्त या ठिकाणी गर्वाने म्हणून उत्सव केल्याची काही माना या झुकल्या दरबारी. छत्रपती शिवरायांचा राज दरबार. समोर मेघनगरी पाहतो की नाही आपण? याच ठिकाणी आपल्या राजांचा शिवराज्याभिषेक 6 जून 1674 ला पार पडला. पंचधातूच्या जे आर्किटेक्चर गणेश पाटकर शास्त्रबुद्ध 1974 ला मूर्ती या ठिकाणी बसवली. सॉरी पंचधातू. तुम्ही पाहू शकता हा प्रवेशद्वार आहे. इकडून प्रवेश करू शकता तुम्ही आतमध्ये. स्वराज्याची राजधानी रायगड आहे. मग स्वराज्याच्या राजधानीवरती भगवान निशाण पाहिजे आता सध्या. पण या ठिकाणी तर मंडळी तुम्ही बघू शकता जे समोर आपल्याला जे दिसतंय ती महाराजांची समाधी आहे. तर आता आपण तिथं भेट द्यायला जाणार आहे. पाणी साठलं की बाहेर येण्यासाठी मार्ग ड्रेनेज सिस्टम त्यावेळेची बनवली. आज आपण या पूर्ण मोकळे परिसरमध्ये पाहतो की हा मोकळे परिसरला इतिहासामध्ये होली ग्राउंड म्हणतात. पूर्वी या ठिकाणी होली पिठाची पेटक्या होलीत नारळ टाकायचा. कोणी बहादर पेटके. तर मंडळी तुम्ही पाहू शकता पूर्वीच्या काळामध्ये महाराजांच्या इकडे बाजारपेठ भरत होता गडावर आपल्या. कारण आपले गडावर सैनिक जे राहत होते त्यांच्यासाठी हा बाजार भरत होता. आपण तिकडे आता पण तिकडे गेलो तर गोण्या सापडते. त्या गोण्यात बांधून फेकतात ना, त्या गोण्या खाली भेटते. तर आता तुम्ही पाहू शकता जे आपल्याला लांबून जे दिसत होतं ते महाराजांची आपली समाधी होती. तर आता आपण त्याच्या जवळ आलेलो आहे
तर पाहू शकता हे मागून आपल्याला दिसते. आता आपण फोडून जाणार आहे. तर आता आपण आत गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो. बघा आता ही जी आहे ही महाराजांची आपली समाधी आहे. तर आपण इथं भेट द्यायला आलतो. तर आपण त्यांना नमन करतो आणि पाहू शकता हे कसं बनवलेलं आहे. इकडे सगळे लोक येऊन नमन करतात महाराजांना. तर आता आपण महाराजांच्या समाधीमधून बाहेर आलेलो आहे आणि इकडे आपल्या महाराजांचा फोटो आहे. आपण इथं पाया पडतोय सगळे आपले मंडळी पण. आणि तुम्ही पाहू शकता किती मस्त आहे, चांगलं दिसतं इकडे सगळं. आणि आपण पहिल्यांदाच आल्याबद्दल खूप बरं वाटतं की आपण महाराजांच्या गडावर आलेलो आहे. तर बघा पाहू शकता तुम्ही. आणि आता आपलं गडावर सगळं माहिती घेऊन आणि महाराजांना नमन करून आता आपण खालच्या दिशेला निघणार आहे. तर तुम्ही पाहू शकता. आमच्या व्हिडिओला आणि ब्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि तुम्हाला हा आमचा रायगड किल्ल्याचा ब्लॉग कसा आवडला ते पण सांगा. आणि तुम्हाला तुमच्याकडनं जर कोणती माहिती असेल किंवा कोणती अशी गोष्ट असेल की जी तुम्हाला वाटतं आम्ही करावी, ती पण आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आम्हाला कमेंट करून की तुम्हाला कोणती गोष्ट आवडली. तर आता आपण खालच्या दिशेला निघणार आहे. दोन मिनटं थांबा दादा. तिथं जाऊन बसलो. स्टार्ट झाली की घ्या एंडपर्यंत. ते काय झाले की तुम्हाला येणार नाही कारण दिसणार नाही. तर आपण भेटूया आता नंतरच्या ब्लॉगमध्ये. तर आमच्या यूट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. बाय बाय.